दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय, तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू। दिल्ली स्फोट प्रकरणी नवी माहिती समोर, स्फोटकांच्या नमुन्यात अमोनियम नायट्रेटचा अंश सापडल्याची शक्यता, तर एफएसएल अहवालानंतर स्फोटकासंदर्भात माहिती मिळणार। दिल्लीतील स्फोटामध्ये 9 लोकांचा मृत्यू, एका व्यक्तीची ओळख पटली तर 20 जखमींवर उपचार सुरू। काल रात्री लाल किल्ल्याच्या समोर झाला होता स्फोट। बॉम्बस्फोटातील कारचं पुलवामा कनेक्शन समोर, शेवटच्या वेळी पुलवामाच्या एका व्यक्तीला विकण्यात आली होती I-20 कार। गुरुग्राममधील सलमानच्या नावे कारचं रजिस्ट्रेशन। दिल्ली ब्लास्टचा गुन्हा UAPAच्या आधारे होणार दाखल, सूत्रांची माहिती। NIAच्या तपास सोपवला जाण्याची देखील शक्यता। कार पार्किंगमध्ये लावणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू। फरीदाबादमधून अटक झालेल्या शाहिनाचं जैश ए मोहम्मदशी कनेक्शन समोर। शाहिना जैश ए मोहम्मदच्या महिला विंगची भारतातील प्रमुख असल्याचा धक्कादायक खुलासा। गृहमंत्री अमित शहांकडून दिल्ली ब्लास्टच्या चौकशीचे आदेश, दिल्ली पोलीस कमिशनरसह इतर अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती। गृहमंत्री अमित शहांनी दिल्ली ब्लास्टच्या ठिकाणी जाऊन घेतला आढावा। उपस्थित पोलीस कमिशनरांनी आतापर्यंत तपासाबद्दल दिली माहिती, तर शहांनी बोलवली अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर 2 जण ताब्यात, काश्मीरमधून ताब्यात घेतलेल्या दोघांची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू। दिल्ली ब्लास्टचा फरीदाबाद कनेक्शन असल्याचा दावा, डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर आदिलची तपास यंत्रणांकडून चौकशी। डॉक्टरच्या घरातून जप्त करण्यात आले होते 2900 किलो स्फोटक। दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटानंतर मुंबईत देखील कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात। सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात, संपूर्ण शहराला छावणीचं स्वरूप। राज्यातील 29 महानगरपालिकांची आरक्षण सोडत आज होणार जाहीर। थोड्याच वेळामध्ये जाहीर होणाऱ्या सोडतीकडे दिग्गज इच्छुक उमेदवारांचं लक्ष। बिहार विधानसभेच्या शेवटच्या टप्प्याचं आज मतदान। 20 जिल्ह्यांतील 122 विधानसभेच्या जागांवर होणार मतदान, तर 14 तारखेला जाहीर होणार निकाल। जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथं पोलिसांना एका कार संदर्भात महत्त्वाचा धागादोरा मिळालाय। संबंधित कार डॉक्टर उमर यांच्या नावावर होती, जे अलीकडेच जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी मिळून पकडलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित होते। या मॉड्यूलमधून 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत। तपासात आता आणखी काही माहिती समोर येते का हे बघावं लागेल। ही कार पुलवामाच्या आमिर नावाच्या व्यक्तीने खरेदी केली आणि त्यानंतर त्याने ही गाडी डॉक्टर उमरकडे सुपूर्द केली। दरम्यान पोलिसांनी आता तारिक नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय। त्याची चौकशी केल्यावर ही कार आमिरनंच खरेदी केली होती अशी माहिती समोर आली आहे। सध्या सुरक्षा यंत्रणा या मॉड्यूलशी संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून आहेत। संपूर्ण नेटवर्कची छाननी केली जाते। दिल्ली स्फोटानंतर आता तपासाला वेग आलेला आहे। तीन नाम जो हैं या ऐसे कहेंगे 4 नाम हैं जो अभी सर्कुलेशन में, जिनमें डॉक्टर उमर, जिनमें उमर, रशीद और आमिर। ये घर जो है उमर और आमिर का है, जिसकी तस्वीर आपने शायद कल अपनी टीवी स्क्रीन पे देखी है। गाड़ी की चाबी जो है पकड़ते हुए वो आमिर रशीद है, वो इस घर के मालिक का बेटा है जो इलेक्ट्रिशियन का काम करता है। तारेक जो है कुछ और काम करता है और इनका दोस्त है। तारेक
आमिर रशीद और उमर रशीद को जो है कल शाम को ही सुरक्षा बलों ने उठा लिया था। उनकी तफ्तीश जो है अभी भी चल रही है और ये घर में जो है उमर और आमिर रहते थे। जिसकी फोटो आई है वो आमिर रशीद है, ना कि तारिक है। तारिक के नाम से शायद इनका बच्चा जो है सिम चलाता था और इसीलिए तारिक को भी उठा लिया गया है और बाकी कड़ियां भी जोड़ने की कोशिश की जा रही है। याद रहे कि जो बात आ रही है डॉक्टर उमर की, वो भी पुलवामा का रहने वाला है, कुछ ही किलोमीटर दूर यहां से वो रहते हैं। तो इसमें एक पुलवामा का कनेक्शन है जिसमें उमर, आमिर, डॉक्टर उमर और तारिक का नाम फिलहाल सामने आ रहा है और ये पता चल रहा है कि यही लोग हैं शायद जिनकी पूछताछ के बाद ये पता लगाया जा सकता है कि क्या इसमें फरीदाबाद कनेक्शन था, क्योंकि डॉक्टर ऑलरेडी गिरफ्तार हो चुके हैं और डॉक्टर उमर का अगर रोल आता है कि वो गाड़ी चला रहे थे तो कहीं ना कहीं उसमें जो है मसला हो सकता है। लेकिन फैमिली का कहना है उनके पास कोई बाहर की गाड़ी नहीं थी और ना कभी वो बाहर गए हैं। ये जो गाड़ी आप देख रहे हैं ये इनके घर के बाहर पार्क्ड है, JK 13C 7345 नंबर है, ये ग्रैंड आइटन है। और उनकी फैमिली का कहना है इस गाड़ी के अलावा जो है उनको कोई सूचना नहीं है कि उनका बेटे के पास कोई और गाड़ी थी और उन्हें कभी उनको नहीं बताया शायद कि वो कश्मीर से बाहर दिल्ली जा रहे हैं। और यहाँ पे जो लोग हैं जिनसे हमारी बात हुई उन्होंने ये कहा कि वो कभी कश्मीर से बाहर गए नहीं और वो प्लम्बर का काम करते हैं, उनके भाई जो है इलेक्ट्रिशियन का काम करते हैं। लेकिन जो तारिक नाम कल से आ रहा है उनके साथ इनके तार इसलिए जुड़े हैं क्योंकि वो इनके दोस्त हैं और इन सब की अब पूछताछ 3 लोगों की जारी है जिनको पुलवामा से उठाया गया है। हालांकि डॉक्टर उमर जो पुलवामा के बताए जा रहे हैं कि शायद वो इस गाड़ी में चला रहे थे। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे। फरीदाबादमधून स्फोटक जी जप्त करण्यात आली होती त्याचे नमुने मागवले गेलेले आहेत। अमोनियम नायट्रेटचा अंश सापडण्याची शक्यता आहे। FSL अहवालानंतरच स्फोटकासंदर्भात माहिती मिळू शकेल। फरीदाबादमध्ये एका घरात जी स्फोटकं सापडली ती आणि दिल्लीमध्ये जो ब्लास्ट घडवला त्यासाठी जे काही वापरलं होतं ते समान आहे का, हे सगळं दुपारी 12 वाजता जो अहवाल येणार आहे त्यावरून कळू शकणार आहे। पण दरम्यान तिकडची स्फोटकं त्याचे नमुने काही मागवले गेलेले आहेत। फरीदाबादमध्ये 3 महिन्यांकरता एका डॉक्टरने धौज या परिसरामध्ये एक जागा भाड्याने घेतली होती। तिथं 7 ते 8 तास पोलिसांनी परवा छापेमारी केली, जम्मू काश्मीर पोलिसांनी कारवाई केली आणि धौजमध्ये फरीदाबाद इथं, हरियाणाचं फरीदाबाद तिथं छापा मारण्यात आले होता। तिथून खूप मोठ्या प्रमाणात 14 बॅग भरतील एवढी स्फोटकं जमा झालेली होती। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रशांत, स्फोटकं आता मागवली गेलेली आहेत म्हणजे त्याचे नमुने मागवले गेले आहेत जेणेकरून ते चेक करता येईल की याचं काही कनेक्शन आहे का, आणि असंही कळतंय की तो जो फरीदाबादचा डॉक्टर होता ज्याच्या घरात ही स्फोटकं सापडली तोच कदाचित या गाडीत होता का, तर काय सांगाल या तपासाविषयी? सुवर्णा, सध्या मी ज्या भागामध्ये बॉम्बस्फोट झाला होता त्याच परिसरामध्ये आहे आणि इथे आता काही क्षणापूर्वी जर बघितलं तर लष्कराचे अधिकारी देखील आलेले आहे। MI असं त्यांच्या बॅचवर लिहिलं आहे, म्हणजे मिलिटरी इंटेलिजन्सचे अधिकारी आहेत ते दाखल झालेले आहे, CSFचे अधिकारी दाखल झालेले आहे, NI चे अधिकारी इथे घटनास्थळावरती आहे, दिल्ली पोलीस अधिकारी आहे आणि एकीकडे FSLची टीम देखील वेगवेगळ्या भागातून नमुने एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे। महत्त्वाचं म्हणजे या बॉम्बस्फोटचा भयानकता एवढी होती की त्याच्या मंदिराच्या समोर असलेलं जे जैन मंदिर आहे, हे जे समोर जैन मंदिर दिसतं, या जैन मंदिरच्या आतमध्ये त्या जैन मंदिरचं कार्यालय आहे, त्या कार्यालयात असलेले सर्व काच त्या या पूर्ण भयानक एवढा ज्या पद्धतीची स्फोट झाला याच्यामुळे ते फुटल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या सगळ्याच्यामध्ये समोर जो दिसतोय आता तिथे जर बघितलंय तर आता काही क्षणापूर्वी इथे अधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि अनेक अधिकारी इथे दाखल होताना पाहायला मिळतात आणि पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्स देखील इथे पोहोचलेला आहे। आणि रॅपिड ॲक्शन फोर्स जे आहे साधारणतः ज्यामध्ये माहिती मिळते साधारणतः या संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी या संपूर्ण भागाचा कडेकोट परिसरामध्ये त्यांनी बंदोबस्त वाढवला आहे आणि रॅपिड ॲक्शन फोर्स जो आहे ती संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देण्यात आली आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे दिल्लीच्या स्फोटाच्या संदर्भात जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जी बैठक बोलवली होती, ही बैठक आता त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजता होणार आहे। ही बैठक सकाळी 9:30 वाजता होणार होती पण आता ती 11 वाजता होणार आहे। या बैठकीमध्ये
जर बघितलं दिल्ली पोलीस आयुक्त असणार आहे, आयबीचे प्रमुख असणार आहे, एनआयचे अधिकारी असणार आहे, रॉचे प्रमुख असणार आहे आणि खास करून लाल किल्ल्याच्या स्फोटाची तपास प्रगती आणि दहशतवादी मॉड्यूलच्या संदर्भात देखील यामध्ये माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे। सोबतच एक ज्या पद्धतीनं हा जो I-20चा जो गारमध्ये जो स्फोट झाला होता त्यामध्ये अमोनियम नायट्रेटचे अंश असल्याची माहिती पुढे आली आहे, त्याचा तपास देखील सुरू झालेला आहे। फरीदाबादमध्ये जी कारवाई करण्यात आली होती, हरियाणामध्ये जी कारवाई करण्यात आली होती त्या कारवाईमध्ये मोठ्या संख्येनं स्फोटक जप्त झाले होते। ज्या स्फोटकांचा नमुना घेऊन आणि या अमोनियम नायट्रेटचा नमुना घेऊन हे स्फोटक आहे का याच्याची तपासणी सुरू आहे। यासाठी FSLची टीम युद्धस्तरावरती कार्यरत झालेली आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं माहिती सकाळपासून जर 10 मोठ्या घटना जर आपण बघितल्या तर कार पार्किंगच्या सीसीटीव्ही जे प्रवेशद्वार त्याचा सीसीटीव्ही पुढे आलाय, त्या सीसीटीव्ही मध्ये डॉक्टर मोहम्मद दिसतोय। त्यानंतर दुसरं या स्फोटामागे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा समावेश असल्याचं संशय व्यक्त केला जात आहे। साधारणतः विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आहेत, त्याच्या आधारात साधारणतः 200 कर्मचारी आणि 200 पोलीस बघतायत। 13 जणांची चौकशी सुरू आहे, 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। सोबतच हे सांगितलं आहे की या संदर्भातली FIR देखील दाखल झालेली आहे। दिल्ली पोलिसांनी खास करून पहाडगंज, दर्यागंज आणि जवळच्या हॉटेलमध्ये रात्रभर शोध घेतला आहे आणि शोध घेऊन तिथे कुठले दहशतवादी आहे का त्याच्या आधारे तपास केलेला आहे। सोबतच दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने I-20च्या संपूर्ण ज्या भागातून आली त्या संपूर्ण भागाचं सीसीटीव्ही एकत्र केलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ऍक्शन मोडवर तपासणी सुरू आहे। थेट घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला माहिती देतात। प्रशांत, पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो। तुर्तास धन्यवाद।